श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक 16वा, सप्त तिन्वयाचा, समास दुसरा, सूर्यस्तवन निरूपण. श्रीराम. धन्य धन्य हा सूर्यवंश, सकळ वंशामध्ये विशेष, मार्तंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळी. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की जगात अनेक वंश आहेत, पण त्या सर्वांमध्ये सूर्यवंश हा विशेष असल्याने तो खरोखरच धन्य धन्य आहे. सर्व पृथ्वी तलावर सूर्यमंडलाचा प्रकाश पसरलेला आहे. सोमा अंगी आहे लांछन, पक्षा ये का होय क्षीण, रवी किरण फाकता आपण कळाहीन होये. श्रीराम. चंद्रबिंबांवर कलंक असतो, शिवाय तो एका पंधरवड्यात क्षीण होत जातो. सूर्याच्या किरणांचा प्रकाश सर्वत्र फाकला की तो कळाहीन निस्तेज होतो. या कारणे सूर्यापुढे दुसरी साम्यता न घडे, जयाच्या प्रकाशे उजेडे प्राणीमात्रांसी. श्रीराम. म्हणून ज्याच्या प्रकाशामुळे सर्व प्राणीमात्रांना उजेड प्राप्त होतो, त्या सूर्याची बरोबरी दुसरा कोणीही करू शकत नाही. नाना धर्म नाना कर्मे, उत्तमे मध्यमे अधमे, सुगमे दुर्गमे नित्यनेमे सृष्टीमध्ये चालती. श्रीराम. उत्तम, मध्यम, अधम तसेच सुगम आणि दुर्गम असे नाना धर्म, नाना कर्मे सूर्यामुळेच या सृष्टीमध्ये नित्यनेमाने चालू असतात. वेदशास्त्रे आणि पुराणे, मंत्रयंत्र नाना साधने, संध्या स्नान पूजा विधाने सूर्ये वीण बापुडी. श्रीराम. वेद, शास्त्रे, पुराणे, नाना मंत्र, नाना यंत्रे, नाना साधने तसेच स्नान, संध्या, पूजाविधी सर्व सूर्यावरच अवलंबून असतात. सूर्याशिवाय ती बापुडी चालूच शकत नाहीत. नाना योग नाना मते, पाहो जाता संख्याते, जातीया पुलाल्या पंथे सूर्य उदय जालिया. श्रीराम. नाना योग नाना मते पाहू गेल्यास ती असंख्य आहेत, पण सूर्योदय झाल्यावरच सर्व कार्यान्वित होतात. प्रपंचिक अथवा पारमार्थिक कार्य करणे कोणी एक, दिवसे वीण निरार्थक सार्थक नवे. श्रीराम. प्रापंचिक असो अथवा पारमार्थिक असो, कुठल्याही प्रकारचे कार्य करायचे असले तरी ते दिवसाच करावे लागते, तरच ते उत्तम प्रकारे सिद्धीस जाते, अन्यथा ते निरर्थक ठरते. सूर्याचे अधिष्ठान डोळे, डोळे नसता सर्व आंधळे, या कारणे काहीच न चले सूर्ये वीण. श्रीराम. सूर्याचे अधिष्ठान प्रत्येक प्राणीमात्राच्या डोळ्यात असते. डोळे नसतील तर सर्व आंधळेच म्हणावे लागतील, म्हणून सूर्याशिवाय काहीच चालत नाही. म्हणाल अंध कवित्वे करीती, तरी हे ही सूर्याची जगती, थंड झाली या आपुली मती, मगमती प्रकाश कैचा. श्रीराम. तुम्ही एखादे वेळी असे म्हणाल की अंध व्यक्ती सुद्धा कवित्व करू शकतात, पण हे सुद्धा सूर्यामुळेच घडते. आपली बुद्धी जर गारठली तर बुद्धीचा प्रकाश कसा पडेल? उष्ण प्रकाश तो सूर्याचा, शीत प्रकाश तो चंद्राचा, उष्णत्व नसता देहाचा घात होये. श्रीराम. सूर्याचा प्रकाश उष्ण असतो, चंद्राचा प्रकाश शीत थंड असतो. देहाच्या ठिकाणी उष्णता नसेल तर देह टिकू शकणार नाही, त्याचा नाश होईल. या कारणे सूर्ये वीण, सहसा न चले कारण, श्रोते तुम्ही विचक्षण शोधून पहा. श्रीराम. म्हणून सूर्याशिवाय सहसा काहीच कार्य होत नाही. श्रोते हो, तुम्ही चतुर आहात, तरी विचार करून पहा. हरिहरांच्या अवतार मूर्ती, शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती, यापूर्वी होता गबस्थी आताही आहे. श्रीराम. हरिहरांच्या अवतार मूर्ती तसेच शिवशक्तीयुक्त अनंत व्यक्ती यांची उत्पत्ती होण्यापूर्वीही सूर्य होता आणि आताही तो आहेच. जितुके संसारासी आले, तितुके सूर्याखाले वर्तले, अंती देहे त्यागून गेले प्रभाकरा देखता. श्रीराम. जितके प्राणी या संसारात जन्मास येतात ते सर्व सूर्यामुळे व सूर्यप्रकाशात वावरतात आणि अंती देह त्यागही सूर्या देखतच करतात. चंद्र ऐलीकडे जाला, क्षीरसागरी मथून काढिला,
14 रत्नांमध्ये आला बंधू लक्ष्मीचा श्रीराम. चंद्राची उत्पत्ती अलीकडील आहे. क्षीरसागराचे मंथन करून जी 14 रत्ने प्रकट झाली त्यात हा लक्ष्मीचा भाऊ प्रकट झाला. विश्वचक्षु हा भास्कर, ऐसे जाणती लहान थोर, या कारणे दिवाकर श्रेष्ठाहून श्रेष्ठ श्रीराम. भास्कर हा सर्व जगाचा नेत्र आहे हे सर्व लोक जाणतात. म्हणूनच सूर्य हा श्रेष्ठाहूनही श्रेष्ठ आहे. अपार नभ मार्ग क्रमणे, ऐसेची प्रत्यही येणे जाणे, या लोकोपकारा कारणे आज्ञा समर्थाची श्रीराम. सूर्य रोज अपार अशा आकाश मार्गाने मार्गक्रमण करतो. रोजच्या रोज त्याचे असे येणे जाणे चालू असते. या लोकोपकाराविषयी त्यास भगवंताची आज्ञा झालेली आहे. दिवस नसता अंधकार, सर्वांसी न कळे सारा सार, दिवसे विण तष्कर का दिवा भीत पक्षी श्रीराम. दिवस उगवला नाही तर सर्वत्र अंधार पसरेल, मग लोकांना सारासार कळणार नाही. दिवस नसेल तर चोर आणि घुबड यांना बरे वाटते. सूर्यापुढे आणिक दुसरे कोण आणावे सामोरे, ते जोरासी निर्धारे उपमे रहित श्रीराम. सूर्यापुढे त्याची बरोबरी करील असे दुसरे कोणास आणावे. सूर्यच खरोखर तेजोराशीच असल्याने त्याला कुणाची उपमाच देता येत नाही. ऐसा हा सविता सकळांचा, पूर्वज होय रघुनाथाचा, अगाध महिमा मानवी वाचा, काये म्हणो निवर्णावी श्रीराम. असा हा सूर्य सगळ्यांचाच आहे आणि रघुनाथाचा तर तो पूर्वजच आहे. त्याचा अगाध महिमा मानवी वाचेने कसा वर्णन करता येईल. रघुनाथ वंश पूर्वापार, एकाहुनी एक थोर, मजमती मंदास हा विचार, काये कळे श्रीराम. सूर्यवंश रघुनाथाचा वंश हा खूप पुरातन असून त्यात एकाहून एक थोर पुरुष होऊन गेले आहेत. रामदास म्हणतात की मी तर मतिमंद आहे, त्यांची थोरवी मला कशी कळेल. रघुनाथाचा समुदाव, तेथे गुंतला अंतर्भाव, म्हणून निवर्णिता महत्व वाग दुर्बळ मी श्रीराम. ज्या ठिकाणी रघुनाथाच्या भक्तांचा समुदाय असतो तेथे माझे अंतरंग गुंतलेले असते, म्हणून त्यांचे महत्व मला मुख दुर्बलाला कसे वर्णन करता येईल. सकळ दोषाचा परिहार, करिता सूर्यास नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता श्रीराम. सूर्यास नमस्कार केल्याने सर्व दोषांचा परिहार होतो आणि सूर्यदर्शन घेतल्याने निरंतर स्फूर्ती वाढते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूर्यस्तवन नाम समास दुसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.